श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कोणत्याही देशाची प्रगती तेव्हाच होत असते जेव्हा त्या देशातली शिक्षण व्यवस्था उत्तम असते. शैक्षणिक धोरणं ही समाजाबरोबरच देशाची दिशा ठरवत असतात. आपल्या देशातल्या प्रत्येक बालकाला राज्यघटनेने प्राथमिक शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क दिलाय. या शिक्षण व्यवस्थेविषयी आपल्या मनात अनेक वेळेला काही प्रश्न उभे राहतात, कारण आपल्या मुलांविषयीची ती अगदी मूलभूत प्राथमिकता असते. तर याच अनुषंगाने जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साली जाहीर झालं त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांना. प्राध्यापक ठाकूर देसाई हे गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये भूगोल या विषयाचे प्राध्यापक आहेत. आणि श्रोते हो, जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता 2020 साली जाहीर झालं तर त्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची जी अभ्यासक्रम सल्लागार समिती आहे त्या समितीचे ते सदस्य आहेत. तर आपण डॉक्टर ठाकूर देसाई यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार सर. तर सर, आपल्याला ब्रिटिशांनी घालून दिलेली एक आधुनिक अशी शिक्षण व्यवस्था होती की ज्यानुसार आपलं शिक्षणक्रम आता चालू आहे. तर त्यांच्या सोयीनुसार ती बनवली होती असं आपण म्हणतो. स्वातंत्र्यानंतर त्याच्यामध्ये वेळोवेळी काही बदल झाले, नक्कीच झाले असतील. तर पुन्हा हे आपण शैक्षणिक धोरण आता बदलतोय, तर याची मुळात गरज का भासली? असं आहे की ब्रिटिश जाताना आपल्याला एक शिक्षणाची काहीतरी एक रचना देऊन गेले आणि ती रचना त्या काळच्या त्यांच्या उद्दिष्टांशी आणि त्या काळी जे जग होतं त्याच्याशी सुसंगत होती. सार्वत्रिक जो समज आहे की ती अगदी टाकाऊ होती वगैरे असं काही नाही, कारण नेहमीच साधी गोष्ट अशी आहे की भारतातले अनेक शास्त्रज्ञ, उत्तम अधिकारी, भारतातले नेते, कलाकार हे सगळे त्याच रचनेतनं निर्माण झालेले आहेत आणि ते प्रत्येकजण आपल्या शाळेचं, आपल्या शिक्षणाचं ऋण मान्य करतात. हे सहसा असं कोणी म्हणत नाही की शिक्षण आणि शाळेने मला काही दिलं नाही, जे काय आहे ते माझं मी केलं, असं होत नाही. तर त्यामुळे ती अगदी 100% टाकाऊ वगैरे नव्हती. फक्त असं असतं की एकूण जगभरामध्येच विज्ञान तंत्रज्ञान वेगाने जातं, नवीन व्यवसाय उदयाला येतात, जीवनशैली बदलते आणि त्यामुळे त्याला सुसंगत माणसं तयार करणं, अलीकडच्या काळातलं म्हणजे मनुष्यबळ तयार करणं, तर हे शिक्षणाचं मूळ उद्देश असल्यामुळे त्या धोरणामध्ये टप्प्याटप्प्याने बदल केले जातात. भारतामध्ये असे बदल पूर्वी झालेले आहेत आणि 86 साली जे धोरण आलं ते दीर्घकाळ आपल्याकडे टिकलं आणि मग 2020 साली, ज्याला आत्ता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतायत, NEP 2020, तर हे आपल्याकडे आलं. त्यामुळे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती दरवर्षी नाही बदलून उपयोग, कारण ते धोरण येणं, अंमलबजावणी होणं आणि त्याचा प्रभाव दिसणं हे थोडं काही दशकांचा काळ असतो. त्यामुळे अशी 1-2 दशकांनंतर, 3 दशकांनंतर नवीन नवीन धोरणं येत राहतात. म्हणजे आपण जे म्हणतो अपडेट आपण करतो, एखादं ज्ञान अपडेट करावं तसं हे धोरण तसंच हे अपडेट केलं जातं. नक्की केलं जातं. अच्छा. हे जे बदल आहेत तर त्याच्यामागे एक सैद्धांतिक कल्पना नक्कीच असली पाहिजे. तर की हे बदल आपण का करतोय, त्याचे मूलभूत कारणं काय आहेत, तर यामागची सैद्धांतिक भूमिका काय असली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आत्ता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्याने आले तर त्याच्यामागे अनेक ठळक उद्दिष्ट आहेत आणि आपण सर्वांकरता हा 64 पानांचा छोटासा मसुदा आहे, हा उपलब्ध आहे सर्वत्र. म्हणजे संकेतस्थळ जे आहे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचं, तिथपासून सगळीकडे आहे. त्यातली जी ठळक उद्दिष्ट आहेत ती पाहायची झाली तर त्याच्यामधलं अगदी सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट हे आहे की प्रत्येक मूल किंवा विद्यार्थी हा वेगळा आहे, त्याची कौशल्य वेगळी आहेत, त्याच्या आकांक्षासुद्धा वेगळ्या असणार आहेत आणि ते मूल ज्या परिस्थितीमध्ये राहतं ती परिस्थिती वेगळी आहे. तर ह्या सर्व वैविध्याला साजेसं शिक्षण हे अगदी मूलभूत उद्दिष्ट आहे. फॉस्टरिंग इंडिव्हिज्युअलिटी असं त्याचा उल्लेख, ते शब्द त्याच्यामध्ये वापरलेत. पण असं एक शैक्षणिक धोरण असलं पाहिजे. निवडीला वाव हे शैक्षणिक धोरणाचं आणखीन एक मूलभूत उद्दिष्ट आहे. अर्थातच शालेय पातळीवर हे येणार नाही, तर वेगवेगळी उद्दिष्ट वेगवेगळ्या टप्प्यांची असतील, पण तरीही विद्यार्थ्यांना निवडीला वाव असेल. म्हणजे आम्ही ठरवू तुम्ही काय शिकायचं, ह्याच्याऐवजी तुम्ही ठरवा तुम्ही काय शिकणार, तर असा एक भाग आहे. एकूण शिक्षणामध्ये कौशल्यांचा सहभाग हा वाढता असायला पाहिजे. आता आपल्या लक्षात आलं की जी कामं पूर्वी ज्याला कौशल्य फार लागत नव्हती ते तंत्रज्ञानामुळे आता कौशल्यामध्ये रूपांतरित झाले, हा एक भाग. सगळे रोजगार हळूहळू कौशल्याधारित झालेत आणि त्यामुळे कौशल्य असणाऱ्या माणसांना मागणी आहे
भारताला कधीही कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला लोकांना रोजगार पुरवायचे, त्यामुळे कौशल्य, हाताने काम करणे, ह्या प्रकारच्या गोष्टींना प्राधान्य असलेलं शिक्षण हे एक त्याचं ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. आणखीन वैशिष्ट्य सांगता येईल की भारतीयत्व त्याच्यामध्ये असणं, रूटेडनेस इन इंडिया असं त्याचे शब्द आहेत. कारण ह्या सगळ्याला भारताची म्हणून काहीतरी एक वारसा, परंपरा आणि पार्श्वभूमी तिन्ही आहे. त्याचा दुराभिमान बाळगायची गरज नाही, परंतु ते टाकाऊ होता असंही नाही. भारतामध्ये असं दिसतं की भारतात काही नव्हतं धड आणि आताही काही नाही असं एक टोकाचं मत आहे, किंवा मग भारतात जगातल्या सगळ्या गोष्टी होत्या आणि जगापेक्षा चांगल्या होत्या. तर ही दोन्ही टोकाची मतं टाळून भारतीयत्व कसं जपणं आणि आत्ता जे शिक्षणामधले थोडे मागे पडलेले पैलू आहेत, म्हणजे शिक्षणामधून भावना विकसित होणं, चांगला माणूस घडवणं, अभिमान बाळगणं, देशाविषयी असेल, स्वतःविषयी असेल, कुटुंबाविषयी असेल, म्हणजे आपण मूल्य शिक्षणाचं जी मूळ उद्दिष्ट होती, तर हे काही ठळक वैशिष्ट्य आहेत. या पलीकडे एकूण स्थानिक गोष्टींना सुद्धा त्याच्यामध्ये स्थान असलं पाहिजे. म्हणजे 20% स्थानिक, 50% राष्ट्रीय आणि 30% जागतिक असं सर्वसाधारणपणे ढोबळ त्याची विभागणी असावी असं एक धोरण आहे. तर ही काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. अशी जवळपास 22-24 त्याची वैशिष्ट्य शिक्षणाच्या नवीन धोरणाची सांगता येतील. म्हणजे जसं आपण म्हणतो की बुद्धिमत्तेचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. अगदी. की फक्त बाबा मॅथ्स येते किंवा सायन्स येते म्हणजे तो मुलगा हुशार असं नाहीये. तर त्याला बाकीचे सुद्धा खेळात तो प्रवीण असला पाहिजे किंवा एखाद्याची बुद्धिमत्ता त्याच्यात असेल. तर या अशा मुलांसाठी ह्याचा उपयोग होईल असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच होईल. असं आहे की डोक्याने काम करतो तो बुद्धिमान आणि हुशार, आणि श्रम करतो तो कमी दर्जाचा, हे आधी मुळात टळलं पाहिजे. आणि ते त्याकरता श्रम करणाऱ्यांनी महत्त्व येणं. दुसरी गोष्ट, श्रम करून जे निर्माण होतं त्याची जाणीव करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या नक्की होतील. आणि मग म्हणजे आपल्या हे लक्षात येत नाही की जेईला टॉपर असलेले अनेक जण असतात, म्हणजे 100% मिळवलेले 8-10 जण असतात, पण गोल्ड मेडल मिळवणारा ऑलिम्पिकमधला एकच असतो. तर खरं म्हणजे गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूची बुद्धिमत्ता किंवा त्याचा दर्जा हा ह्यांच्यापेक्षा जास्त असला पाहिजे, IIT JEEच्या टॉपरपेक्षा. तर ते आता होत नाही. तर ह्याचं भान तरी नक्की शिक्षणाचं धोरण आपल्यामध्ये निर्माण करेल. म्हणजे आपण फक्त मार्कांनाच महत्त्व देत आलेलो आहोत, त्याच्यापेक्षा या बुद्धिमत्तांना पण तेवढंच वाव मिळेल, सगळ्यांना समान वाव असेल, हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. जसं आपण पाश्चात्य देशांमध्ये बघतो की कुठलंही काम ते कमी मानत नाहीत. अगदी. कारण त्या सगळ्यांनाच एक आर्थिकदृष्ट्या आपण जरी म्हटलं तरी ते समानता असते तिकडे. कुठलंही काम केलं तरी समान वेजेस किंवा समान पैसे मिळू शकतात. नक्की. तर ह्याचा परिणाम अशा गोष्टींमध्ये होईल का? नक्की होईल. श्रमप्रतिष्ठा असेल किंवा समान दर्जा मिळणं असेल आणि हाताने करायच्या कामांबद्दल आदर निर्माण होणं असेल, हे पण असेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भारतामध्ये जे वैविध्य आहे, तर त्या वैविध्याचा विचार करता, आणि भारत हा जगाला मनुष्यबळ पुरवणारा देश आहे, तर त्याचा विचार करता कोणती कौशल्य विकसित व्हावीत याच्याबद्दल एक काहीतरी दृष्टिक्षेप गृहीत धरून त्यानुसार अभ्यासक्रमांची रचना अशीही यामध्ये नक्की केलेली आपल्याला दिसते. बरोबर. ही जी सैद्धांतिक भूमिका आहे ती जर व्यवहारात यायची असेल तर विशिष्ट टप्प्यांवरती किंवा इयत्तांनुसार सिलेबस बदलणं असेल किंवा शिक्षकांचं ट्रेनिंग असेल, या ज्या काही व्यावहारिक गोष्टी आहेत, म्हणजे अगदी धडे बनवण्यापासून असेल ते अभ्यासक्रम ठरवण्यापासून पूर्ण पुस्तक बनेपर्यंत जी काही भूमिका याच्यामध्ये आहे, तर ती जरा स्पष्ट करा. असं आहे की हे सगळं लिहिणं 64 पानांमध्ये हा एक भाग आहे. तो कमी महत्त्वाचा तर नाहीच आहे, तो खूप विजनरी, म्हणजे ज्याला काहीतरी एक लांबच दृष्टी लागते असा आहे. पण त्याबरोबरीने खूप महत्त्वाचा भाग आहे की भारतासारखा आवाढव्य देशामध्ये आणि अत्यंत प्रतिष्ठित आणि अत्यंत म्हणजे सर्व गोष्टी ज्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांपासून ते ज्यांच्यापर्यंत काही पोचत नाही, तंत्रज्ञान नाही, सुविधा नाही, सुबत्ता नाही, काही नाही, अशा सगळ्यांकरता हे अंमलबजावणीत आणलं. तर त्यामुळे ह्याच्या अंमलबजावणीकरता खूप वेगवेगळ्या टप्प्यावरच्या रचना केल्या गेल्या. जसं एक पोझिशन पेपर, म्हणजे ह्या सगळ्याबद्दलचा एक नजर मांडणारे, काही सैद्धांतिक मांडणी करणारी टिपणं केली गेली. त्यानंतर मग अनेक समित्या झाल्या, जसं नॅशनल सिलेबस अँड टेक्स्टबुक कमिटी NSTC ही खूप ताकदवान समिती आहे आणि भारतीय माणसं ज्यांना जागतिक दर्जाचं काही किंमत आहे किंवा महत्त्व आहे अशा लोकांची एक ती समिती आली. मग त्याच्यानंतर करिक्युलर ॲडवायझरी ग्रुप्स आले, म्हणजे ज्या अभ्यासक्रमाच्या सल्लागार समित्या आल्या की ज्या प्रत्यक्ष ह्या सगळ्या उद्दिष्ट आणि जी लिहिलेली आहेत त्यानुसार अभ्यासक्रम तयार करतील.
आणि मग त्यानंतर मग त्याच्यानुसार पाठ्यपुस्तकं तयार होतील. ही सगळी अर्थातच सर्व पातळीवर पुन्हा एकदा तपासली जातील. त्याचं थोडेसे चाचणी पण घेतली जाईल, म्हणजे मुलांशी ती शेअर केली जातील, शिक्षकांना दिली जातील, त्यांचे फीडबॅक घेतले जातील. आणि हे सगळं तयार झाल्यावर हे वापरावं कसं याच्याकरता शिक्षकांचं वेगळं हस्तपुस्तिका, म्हणजे त्याचं साहित्य ज्याला स्वतः शिकायचं आहे, जो वेगाने शिकणार आहे, त्याच्याकरता अभ्यास साहित्य की जे थोडं डिजिटल स्वरूपाचं असेल ते साहित्य तयार करणं आणि मग प्रशिक्षण करणं, अंमलबजावणी करणं, भारताच्या कोपऱ्यापर्यंत हे पोचवणं. तर ही खूप अवाढव्य प्रक्रिया आहे. कोविडमुळे जरी शैक्षणिक धोरण 20 साली आलं तरी 23 पर्यंत त्याला जरा खीळ बसली होती. 23 नंतर हे वेगाने सुरू झालं आणि आता यावर्षी 6वीची पाठ्यपुस्तकं आणि खालच्या वर्गांची पाठ्यपुस्तकं ही बदलली जात आहेत. आणि NCERTची अर्थातच, कारण हे सगळं हे NCERTच्या पातळीवरून देशभर होईल. तर अशा पद्धतीने होईल आणि पुढच्या 3-4 वर्षामध्ये सर्व शिक्षण व्यवस्थेमध्ये हे पोचलेलं आपल्याला दिसेल. आता असं आहे की ह्याची अंमलबजावणी वेगवेगळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेला थोडी मागे पुढे होणार आहे. जसं की उच्च शिक्षणामध्ये हे आधीच राबवायला सुरुवात झाली आहे आणि आपल्याला माहिती असेल की शिक्षण हा राज्य आणि केंद्र दोघांच्याही सूचीतला विषय असल्यामुळे केंद्र सरकार काही धोरणं ठरवतं आणि ती सुचवतं आणि राज्य सरकार त्यांचा स्वीकार करतं आणि मग त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतं राज्य सरकारच्या शिक्षण व्यवस्थेमधनं. काही वेळेला त्याच्यामध्ये काही बदल राज्य सरकार आपल्या अधिकारामध्ये करतं. तर यामुळे थोडे बदल ह्याच्यामध्ये राज्यानुसार होऊ शकतात. भारतातली काही राज्य अशी आहेत की जी NCERT किंवा केंद्र सरकारकडून आलेलं जसंच्या तसं स्वीकारतात. तर त्यामुळे त्याची वेगवेगळी प्रतिबिंब असतील. उच्च शिक्षणामध्ये हे झालंय सुरू, म्हणजे काही राज्य खूपच प्रगतीवर आहेत. 2 वर्ष 3 वर्ष होऊन गेली की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, त्यानुसार अभ्यासक्रमात बदल. इतकंच नाही तर मुलांच्या निवडीमध्येही भयंकर बदल हे झालं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी स्वायत्त महाविद्यालय तिथे गेल्या वर्षीपासून मुलं वाटेल ते विषयांची कॉम्बिनेशन्स घ्यायला संधी ही सुरू झालं. यावर्षी उरलेल्या सगळ्या महाविद्यालयांमध्ये. तर उच्च शिक्षणामध्ये हे थोडं आधी आलंय. माध्यमिक शिक्षणामध्ये हे कदाचित थोडं मागाहून येईल आणि ते क्रमबद्ध पद्धतीने वाढत जाईल असं आत्ता ते दिसतंय. आता तुम्ही म्हटलं की वेगवेगळी कॉम्बिनेशन्स विद्यार्थी घेत आहेत, तर कशा प्रकारचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना मिळू शकेल या नवीन धोरणामुळे? असं आहे की तरतूद अशी करून ठेवलेली आहे की हे सगळं हे मॉड्युलर बेस्ड, त्याला आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये क्रेडिट बेस्ड असा, म्हणजे श्रेयांक पद्धतीने. ह्याचा अर्थ पूर्वी असं होतं की अभ्यासक्रम असायचे, 6 विषयाचे 6 अभ्यासक्रम आणि ते 6 अभ्यासक्रमाचे मिळून काहीतरी एक इयत्ता आणि ते उत्तीर्ण झालं की वगैरे वगैरे. आणि मग ह्याच्यामध्ये विषयानुरूप भिन्नता वगैरे असे खूप त्याच्यामध्ये काय म्हणायचं त्याला एकसुरीपणा आणणं आणि ह्याच्यामुळे मग वैविध्य कमी होणं. याचं कारण असं आहे की ही व्यवस्था इतकी बांधेसूद होती आणि मग वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये एकमेकांशी काहीच सारखेपणा नव्हता. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या मुलांची रचना पूर्ण वेगळी, कॉमर्सची वेगळी, आर्ट्सची वेगळी. तर आता हे सगळं हे क्रेडिट्स ह्या परिभाषेमध्ये आणलं आहे आणि ते सगळं त्या परिभाषेत आणून त्याच्या सगळे निकष हे सारखे केलेत. त्यामुळे त्याला नवीन परिभाषेमध्ये कोर्स आपण म्हणतो. पेपर हा खरा जुना शब्द होता. तर तो किती क्रेडिट्सचा, तर 1 क्रेडिट म्हणजे काय, हे सर्व विद्याशाखांमध्ये आणि सर्व विषयांमध्ये समान असेल. आणि त्यामुळे मग माझं जसं आपण आपल्याला आवडीच्या गोष्टी भाजीच्या दुकानामध्ये निवडतो किंवा खायला गेलो उपाहारगृहात तर आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी निवडतो, तसं आपण हवे ते विषय अनेक विद्याशाखांमधले निवडून आपलं एक स्वतःची काहीतरी कॉम्बिनेशन तयार करू. ही सुविधा आहे. महाविद्यालय त्यांच्या क्षमता, त्यांच्याकडे उपलब्ध विषय यानुसार ते थोडं वेगवेगळं राहील, पण ही सुविधा पूर्वी नव्हतीच. तर ते आहे. आणि मग विद्यार्थ्यांना इतक्या सुविधा आहेत की एखादी गोष्ट 2 क्रेडिट्स मला अमुक शिकायचे आहेत, ही इथे उपलब्ध नाही आहेत, तर मी जिथे उपलब्ध आहे तिथे शिकीन आणि त्या 2 क्रेडिट्स पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आणलं तर मला इथे त्याचा लाभ मिळेल. इथपर्यंत ते जाईल. टप्प्याटप्प्याने हे आपण तिथपर्यंत पोचू. पण ही सगळी तरतूद आणि सगळी रचना ही इतकी मुक्त करण्याकरता म्हणून त्याला थोडा वेळ लागतोय. तर तशा प्रकारचं म्हणजे त्याला मागे लागणारा सगळा बॅकअप जो आहे
तो तयार करणे असं ते काम चालू आहे आता. म्हणजे थोडक्यात एखादा सायन्सचा विद्यार्थी असेल तर त्याला चित्रकला सुद्धा तो त्याच वेळेला शिकू शकतो. अगदी नक्की शिकू असं शकेल, तुमचं म्हणण्याचा नक्की उद्देश. शिकू शकेल. आणि फिजिक्स इंग्लिशच्या डिग्रीज ऑलरेडी मुंबईमध्ये सुरू झाल्या अच्छा. की फिजिक्स इंग्लिश अशी डिग्री आहे. हां, हां. तर असं काहीही म्हणजे आता हे पूर्वी थोडं असं होतं की रिजिडिटी खूप होती. हां, म्हणजे खूप तेच, रिजिडिटी होती आणि आपल्याला ठरवून दिलं जायचं की तू कॉमर्स घेतलंयस का, मग तू हे घे हे घे हे अमुकच घे, विषय अमुकच तुम्हाला विषय घे. मिळणार असं. असं तर ते आता कमी होईल, अच्छा. नक्की कमी होईल. हे आत्ता घडणार आहे. आपल्या भारतामधलं स्ट्रक्चर, डेमोग्राफिक स्ट्रक्चर हे खूप मोठं आहे, व्हास्ट आहे. म्हणजे देशामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. तिथपासनं अगदी प्रादेशिकतेचा भाग खूप मोठा आहे किंवा आर्थिक विषमता पण खूप जास्त आहे. म्हणजे अगदी तुम्ही मगाशी जसं म्हटलं तसं काही शाळा अशा आहेत की ज्या लाखो रुपये त्याची फी असते आणि काही वेळेला असं दिसून येतं की एखादी शेताच्या बांधावरती एक मुलगी बसली आणि ती सुद्धा तिथल्याच कुठल्या तरी एका खेड्यातल्या शाळेत जाते आणि शिकते. तर या सगळ्याची जर एक मोड बांधायची असेल तर मग ही सर्वसमावेशकता आणण्यासाठी, सिलॅबसमध्ये आणण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जात आहेत? असं आहे की ह्याकरता म्हणून मगाशी मी ज्याचा उल्लेख केला तो आहे की तुमच्या अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं या सगळ्यामध्ये 20% भाग हा स्थानिक असला पाहिजे आणि तो त्या विद्यार्थ्याच्या अनुभवावर आधारित असला पाहिजे किंवा त्याच्याशी जोडलेला असला पाहिजे. ह्या गाळलेल्या जागा नसतील, पण अगदी साधं आहे की तुम्ही तुमच्या परिसराबद्दल लिहा. तर मग एक महानगरामध्ये राहणारे विद्यार्थी त्यांचा परिसर वेगळा आहे, त्यांचे अनुभव वेगळे, त्याबद्दल काहीतरी लिहितील. ते लिहितील, त्यामुळे त्यांची भाषिक कौशल्य विकसित होतीलच. आणि कुठल्या तरी दुर्गम अरुणाचल प्रदेशमधला, नागालँडमधला विद्यार्थी हा त्याच्या परिसराबद्दल लिहिल जो पूर्णपणे भिन्न असेल. आणि कुठला तरी वाळवंटात राहणारा विद्यार्थी लिहिल, किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या समाजातला विद्यार्थी लिहिल. तर ह्या सगळ्यांचे परिसर वेगळे आहेत, ते आपापल्या परिसराबद्दल लिहितील. पण त्यातून कौशल्य जी विकसित होणार आहेत, म्हणजे निरीक्षण असेल, मांडणी असेल, भाषिक कौशल्य असतील, तर ती सगळ्यांची समानच विकसित होतील. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहता, ह्याच्यामुळे येणारी जी विषमता आहे ती आपोआप दूर होईल. तर असं 20% भाग आहे. 50% भाग आवर्जून वैविध्यपूर्ण राहील असंही काळजी घेतलेली आहे या सगळ्यामध्ये. की पाठ्यपुस्तकं लिहिताना भारतातल्या सगळ्या ठिकाणची उदाहरणं कशी येतील, भारतीयत्व म्हणजे स्थानिक कौशल्य, स्थानिक गोष्टींना कसा आधार मिळेल, तर असा विचार केला. आणि खूप महत्त्वाचा भाग त्यातला हा आहे की भारतामध्ये स्थानिक भाषांमध्ये शिकण्याला आवर्जून प्रोत्साहन दिलं जात आहे. म्हणजे पूर्वी फक्त सोय होती, आता ते प्रोत्साहन आहे. इतकं आहे की महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग आणि IIT मुंबई यांनी उडान नावाचा प्रकल्प केला आहे. आणि आता आपल्याकडे इंग्रजीमधलं पाठ्यपुस्तक हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या द्वारे कोणत्याही भारतीय भाषेमध्ये भाषांतरित करण्याचं सॉफ्टवेअर म्हणजे एक इकोसिस्टीम डेव्हलप होते. आणि त्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या भाषेत शिकण्याची सोय कुठलाही विषय ही होते आणि हे राष्ट्रीय स्तरावर होत आहे. त्यामुळे भाषा आणि मग इंग्रजी येत नाही म्हणून माझं शिक्षण मागे पडलं तर ह्याची गरजच नाहीये. तर माझ्या भाषेमध्ये लिहिलं जायची गरज नाहीये, इंग्रजीत लिहिलेलं झालेलं माझ्या भाषेत मला वाचता येईल. तर अशा खूप महत्त्वाच्या तरतुदी आहेत आणि त्यामुळे ही विषमता जी आहे ती कमी होईल. शून्य होईल का, तर त्याला थोडा कदाचित वेळ लागेल, पण ती कमी करण्याकरताच्या तरतुदी नक्की किंवा त्याचा विचार हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नक्की केलेला आपल्याला दिसतो. खूपच छान हा बदल आहे. होय सर, आता आधीची जी आपली पॅटर्न होता शिक्षण पद्धतीचा तो 10+2+3 असा आपण जनरल पॅटर्न असायचा. तर या पॅटर्नच्या ऐवजी आता वेगळा पॅटर्न अंमलात येणार आहे, तर तो कशा पद्धतीने असेल? असं आहे की आपण त्याला प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षण असं म्हणत होतो. थोडं सध्याची प्रचलित पद्धत अशी आहे की कुठलीही नवीन गोष्ट आली की त्याच्याबरोबर त्याचा एक संज्ञांचा समूह येतो. त्याला इंग्रजीमध्ये जार्गन असा एक थोडा निगेटिव्ह शब्द आहे, पण तो येतो. आणि तसं आता हे नवीन शैक्षणिक धोरण आल्यावर ती नावं थोडी बदलली आहेत. अर्थात त्याला अर्थ असतात, म्हणजे ते उगाचच बदलली नाही. उदाहरणार्थ मूलभूत शिक्षण म्हणजे फाउंडेशन अशी पहिली पायरी आहे, कारण त्याचा उद्देश हा फाउंडेशन असाच आहे. तर त्यामुळे एक ज्याला आपण प्राथमिक म्हणायचो तर त्याप्रमाणे ती एक फाउंडेशनची लेव्हल असेल पहिल्या 5 इयत्तांची. त्याच्या मागे बालमानसशास्त्र आहे, वैद्यकीय विज्ञान की ज्यामुळे आपल्याला
वेगवेगळ्या वयोगटांच्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता, त्यांच्या स्नायूंचा विकास, बौद्धिक विकास, त्याच्या मर्यादा सुद्धा, म्हणजे प्रत्येक वेळेला ते सकारात्मकच असतं असं नाही, तर काही वेळेला त्याच्यावर आकारण ताणही येऊन द्यायचा नसतो. म्हणजे शिक्षणाच्या ओझ्यामुळे विपरीत परिणाम झाला वाढीवर असंही होता कामा नये. तर त्यामुळे ते विचार करून हे टप्पे केलेत आणि त्यामुळे ते असेल. मग त्याच्यानंतर तुमचं असेल हे सेकंडरी असेल, म्हणजे पुढची 3 वर्ष ही. त्यानंतर मग आता 9वी 10वी हा एक टप्पा होता आणि 11वी 12वी हा वेगळा टप्पा होता आणि मग 10वीची परीक्षा हा असा एक मोठा लँडमार्क होता की ज्याच्यामुळे पुढचं आयुष्यात बदललं असं चित्र हा. आणि मग हे काहीतरी म्हणजे 2 तुकडे आहेत, म्हणजे शाळा वेगळी असते आणि कॉलेज वेगळं असतं. पण प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा विचार करताना असं लक्षात येतं की हे सगळं मुळामध्ये उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करणार आहे. आणि त्यामुळे आपण एकीकडे बघतो की खाजगी रचनांमध्ये 8वी ते 12वी असंच आता पॅकेज आहे. तर मग म्हणून मग 8वी म्हणजे 9वी ते 12वी एकत्र केलं गेलं आणि हे सगळं हायर सेकंडरी म्हणून एकत्र आलं. आणि मग 12वी नंतर उच्च शिक्षण आहे. उच्च शिक्षणामध्येही थोडं असं आहे की आत्तापर्यंत बहुतेक सगळ्या पारंपरिक पदव्या 3 वर्षाच्या आणि व्यावसायिक पदव्या 4 वर्षाच्या होत्या. तर त्याच्यामध्ये थोडा बदल केला आहे. भारतामध्ये उच्च शिक्षणाकरता परदेशात जाणाऱ्यांचं प्रमाण थोडं वाढतं आहे, खूप जास्त नाही आहे हे माहिती आहे आपल्याला. आणि मग तिथल्या काही तांत्रिक बाजू होत्या की परदेशामध्ये बऱ्याचशा देशांमध्ये 4 वर्षाची पदवी लागते आणि आपल्याकडे 3 वर्षाचीच पदवी. मग त्यामुळे आपल्याकडे पदव्युत्तर पदवी घेऊन पुन्हा तिकडे पदव्युत्तर पदवीच करायला जाणं असं जे होत्या. त्यामुळे मग आता ते उच्च शिक्षणाच्या पदव्या आहेत ह्या 4 वर्षाच्या केलेल्या आहेत. याचा अर्थ उद्या उठून सगळे मुलं 4 वर्षाची पदवी घेतील असं नाही आहे, तर त्यांना निवड आहे. म्हणजे 3 वर्षांनी आत्ता आहेत त्या पारंपरिक पदव्या बाहेर पडायचं घेऊन का 4थ्या वर्ष करायचं. आणि ज्याला पूर्वी ऑनर्स, तर पूर्वी ऑनर्सची डिग्री म्हणजे पाटीवर लिहायचे की BA करून कंसामध्ये ऑनर्स, तर अशी ऑनर्सची पदवी म्हणजे थोडं वरचं शिक्षण अशीच 4थ्या वर्षात घ्यायची व्यवस्था आहे. किंवा संशोधनाची पदवी म्हणजे BA रिसर्च, BCom रिसर्च, BSc रिसर्च अशी ही पदवी. तर ज्यांना ऑनर्स रिसर्च करायचं आहे त्यांच्याकरता 4 वर्षाची पदवी आहे. हे विद्यार्थी कदाचित असे असायची शक्यता असते की जे आपलं शिक्षण चालू ठेवणार आहेत आणि मग त्यांना परदेशामध्ये जायचं झालं किंवा भारतामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला जायचं झालं तर त्यांना ते सोपं पडेल. त्यामुळे मग ते 8+3+4+4 असं ते रचना निर्माण झाली आहे. आणि मग पुढे पदव्युत्तर आहे. ह्या सगळ्याला थोडं लेव्हल्स अशी एक नवीन परिभाषा आलेली आहे, लेव्हल 1, 1.5, 2. पण त्याच्यात आपण फार अडकून बसू नये असं मला वाटतं. इयत्ता साधारण तशाच राहतील. पुनर्रचना ही मुख्यतः अभ्यासक्रमातला कंटिन्युअम म्हणून बघावी असं मी सुचवेन आपल्याला. की तो म्हणजे पुस्तकं लिहिली जाताना 6वी ते 8वीचा विचार एकत्र आहे आणि 9वी ते 12वीचा विचार एकत्र आहे. अशा प्रकारे ती रचना केली अभ्यासक्रमाची. हा त्यातला मुख्य फरक आहे. म्हणजे मुख्य म्हणजे हे सगळं तुम्ही सांगताना असं लक्षात येते की मुलांना खूप स्वातंत्र्य मिळणार आहे की आपल्याला काय शिकायचंय, त्यांच्या आवडीनुसार त्यांना जे काही हवं असेल ते त्यांना मुक्तपणे शिकता येईल. अगदी. सर, तुम्हाला काय वाटतं या बदललेल्या राष्ट्रीय धोरणामुळे काय पॉझिटिव्ह परिणाम होतील ह्याच्या पुढे? असं आहे की आधी मुळात शिक्षण हे आनंददायी व्हायला पाहिजे आणि ते आनंददायी व्हायला हवं असेल तर ते आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेलं असायला पाहिजे. पाठ्यपुस्तकं हे शिक्षणाचं दृश्यरूप आहे. ज्या प्रकारे ज्याला थोडा सुस्थापित किंवा अधिक संपन्नता असलेला जो समाज आहे त्या कुटुंबांमध्ये मुलांना अनेक गोष्टीतून शिक्षण पोचत असतं, कारण त्यांच्यापर्यंत अनेक गोष्टी असतात उपलब्ध सहजपणे. पण भारतातल्या खूप मोठ्या विद्यार्थ्यांकरता पाठ्यपुस्तक हा एकमेव शिकायचा स्रोत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे पाठ्यपुस्तकं ही अधिकाधिक अशी असतील की जी तुमच्या जगण्याशी जोडलेली असतील आणि पाठ्यपुस्तकं तुम्हाला काहीतरी करून बघायला उद्युक्त करणारी असतील, त्याशिवाय तुमचं शिक्षण पूर्णच होणार नाही. अशा प्रकारे ही सगळी रचना केल्यामुळे मुख्य हा बदल होईल की मुलं आपल्याशी जोडलेलं आणि त्यामुळे ज्याच्यामध्ये थोडा रस आहे असं काहीतरी शिकतील. करून बघण्याच्याकडे वृत्ती जाईल, म्हणजे कृतीला महत्त्व येईल आणि टाकाऊ विषय कोणताही नसेल. म्हणजे कला टाकाऊ नाही, खेळ क्रीडा हा टाकाऊ विषय नाही, त्यालाही तेवढेच गुण आहेत, त्याच्यामधलं प्रावीण्य आहे, त्याला तेवढंच महत्त्व आहे. हे काय आहे, हे मनामध्ये आधी प्रस्थापित करायला पाहिजे. तर हे प्रस्थापित करण्याचं काम शालेय पातळीवर होईल आणि त्यामुळे मग उच्च शिक्षणामध्ये जी आत्ता वर्गवारी दिसते की अमुक पदवी म्हणजे तो
प्रतिष्ठित आणि तमुक पदवी म्हणजे कमी प्रतिष्ठित. तर हे भविष्यामध्ये दूर होईल. हे सगळं टप्प्याटप्प्याने जसं अंमलबजावणी होईल तसा मग त्याचा काही प्रभाव आपल्याला संपूर्ण व्यवस्थेवर पडलेला दिसेल. अच्छा, म्हणजे अजून काही वर्षांनी आपल्याला अशी आशा करायला हरकत नाही की खूप चांगली वेगळी पिढी आपल्याला दिसू नक्की नक्की. आणि थोडं मी असं सुचवेन की आत्ता उठून लगेच जाऊन ह्याचं मूल्यमापनही कोणी करू नये. याचं कारण असं आहे की अजून ते म्हणजे ते रुजायचं आहे आणि वाढायचं आहे. त्याला काही काळ द्यावा लागणार आहे आपल्याला. म्हणजे आता बी पेरल्याची ही स्टेज आहे, अगदी, अजून ते रुजून येऊन ते झाड पुढे मोठं व्हायचं आहे. नक्की. श्रोते हो, बदललेलं शैक्षणिक धोरण याविषयी आपल्याला प्राध्यापक ठाकूर देसाई सरांनी अतिशय मूल्यवान असं मार्गदर्शन केलं. तर आज इथे ते आले आणि अतिशय मोकळेपणाने आपल्याशी बोलले. याबद्दल मी सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे त्यांचे आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद. इंद्रधनुष्य